सुनील दादा असतील त्यांनाही माझं वंदन आहे, त्याचनंतर आमचे गुड्डू भाई आहेत त्यांनाही माझं वंदन आहे. हो तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं आजची ही पवित्र अशी कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. वर्णन केलंय शिवभोळा, ह्यांना वाटतंय भोळे शंकर आहे तर ते लवकर प्रसन्न होते म्हणून शंकराकडे जाते. ऐका, तिकडं सोमवार धाकला घरी नवऱ्याला उपाशी मारल्याच्या नंतर कसा शंकर प्रसन्न होईना सांगा बरं. ह्याच्या करताय भाव असावा लागतो की नाही, ह्याच्या करताय निष्ठा असावी लागते की नाही, बरोबर आहे का नाही. ऐका, गेलं पाहिजे त्या देवाकडे. भगवान शंकर जरी भोळे असले तरी ते नुसते भोळे नाही, ते चक्रवर्ती आहेत. कसे चक्रवर्ती आहेत. ऐका, शंकर जरी भोळे असतील तर ते कोणासाठीही भोळे नाहीत, ते फक्त त्यांच्या भक्तांसाठी भोळे. या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही आल्याच्या नंतर ज्या वारकरी संप्रदायाचे आपण सर्वजण पाईक आहोत, या वारकरी संप्रदायामध्ये मुळातच वारकरी संप्रदायाची निर्मिती करणारे जर कोण असतील तर ते भगवान शंकर आहे. कोण आहे? शंकर. ऐका, ओम नमः शिवा आधी मग सगळे बरं. ओम नमः शिवा आधी कावडे घेतले खांदले आणि मिळाले आधी. भगवान शंकर जे असतील वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. आपल्या ह्या वारकरी संप्रदायाला 3 नावानं ओळखलं जातं. वैष्णव संप्रदाय, भागवत संप्रदाय, अर्थातच वारकरी संप्रदाय. हजारो वर्षापूर्वी अंमलात आलेला ना वैष्णव संप्रदाय, 500 वर्षापूर्वी जे नाव अंमलात आलं भागवत संप्रदाय, आणि आताच आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय. संप्रदाय एकच आहे, बदललं जर काही असतील तर नावं बदलले, एकच संप्रदाय. याच वैष्णव संप्रदायाचे, याच भागवत संप्रदायाचे, याच वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण जर कोण असाल तर तुम्ही आम्ही सर्वजण या संप्रदायाचे पाईक आहोत. वारकरी संप्रदायाची निर्मिती भगवान शंकरानं केली. पंढरपूरचे पहिले वारकरी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव किंवा रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूल गिरजेला. ऐका, पहिले वारकरी जर कोण असतील तर तेही भगवान शंकर आहेत. वारकरी संप्रदायामध्ये आपण सगळेजण आल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला बसण्यासाठी एक मंत्र दिलाय. कुठला? हरी 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 मंत्र हा म्हणते वाचा तया मोक्ष. आता लक्ष देऊ नाही का, ज्ञानोबरायांचा हरिपाठातला पहिला अभंग बघा. देवाची द्वारे देवाक्षण भरे, त्याच्यात मुक्ती आहे आणि याच्यात मोक्ष आहे. मग महाराज आम्हाला मोक्ष महत्वाचा की मुक्ती महत्वाची? महत्वाचं काय? काही जण म्हणतील मुक्ती महत्वाची आहे, काही जण म्हणतील मोक्ष महत्वाचा आहे. पण लक्ष देऊ नाही का, संसार करत असताना, प्रपंच करत असताना माणसाला मुक्ती भेटते का? भेटते का? मुळातच मुक्ती भेटत नाही, बरोबर आहे का नाही. आता तुम्ही सगळेजण वारीला जात असताना वारी जवळ आली की एखादा आमच्याकडे येणार आणि आम्हाला म्हणणार, महाराज एकदा एका पुरीचं लग्न लावलं की मी कसा झालो, मी मोकळा. मग तुमच्या सोबत वारीत बिस्किट गोळा कराय मी मोकळा, बरोबर आहे का नाही. एखाद्या आजी आमच्याकडे येणार, महाराज एकदा ह्या पोराचं लग्न लावलं की मी कशी झाले, मोकळी, बरोबर आहे का नाही. संसारातून प्रपंचातून माणूस मोकळा होतोय का? हो बोला की, होतोय का? मुळातच मोकळा होत नाही, बरोबर आहे का नाही. वारी चालत असतो महाराज, जाऊन बघा कधीतरी तुम्ही गेला असाल, इतकी मजा असते महाराज वारीमध्ये. पुण्यामध्ये 2 दिवसाचा मुक्काम असतो. 2 दिवसाला पुण्यामध्ये दिल्ली मुक्कामाला थांबलो. आता मुक्कामाला थांबले आणि 2 आपल्या खेड्यागावात आजी गेल्या पुण्यामध्ये त्या मॉलमध्ये गेल्या. त्या मॉलमध्ये लिफ्ट बघत होत्या. त्या लिफ्टने काही माणसं वर जायचे, काही खाली यायचे, वर जायचे, खाली यायचे, त्या नुसत्या अशा बघत होत्या. लगेच एक जण शेजारीने कशी करते, बघ बघ ज्ञानेश्वर महाराज उगाच नाही म्हणले पुण्याची गणाना कोण करे, जाताना म्हातारं जातं, येताना तरुण होऊन येते. बरोबर आहे का नाही महाराज? लक्ष देऊ नाही का, बरोबर आहे का नाही. बोलणं कळायला जरा जड चालत नाही, कळतंय ना. मजा असते, आनंद. महाराज जाताना वजन जरी कमी असलं तरी येताना 5 किलो वाढून येतं वारीला गेल्याच्या नंतर, बरोबर आहे.
मजा असते. खायला खायला बघा ना, खायला हो खायला असतं, मजा असते. मजा एक आनंद असतो वारीमध्ये. बरोबर आहे, एवढी मजा असते वारीमध्ये. ऐका, रान दिसले, महिला मंडळाचं वारीत गेलं की काम एवढं असतं. पाणी दिसलं की धुणं धुवायचं, जागा दिसली की वाळू घालायचं, बस एवढंच काम त्यांच्या पाठीमागे. दुसरं पाहिलं रान दिसली येणार पिशवी, रांग दिसली. बरं रांग कशाची पाहिजे बघावा ना, दिसली रांग, लागली रांगे. 2 किलोमीटर अंतरावरती एक रांग लागली, त्याच्यात आजी थांबल्या. पाय दुखायले पण तरी पण थांबल्या. नाही नाही म्हणले, आता रांग जवळच आली, आता रांग काय करायची, पुढं जायचं, काहीतरी खायला नक्की भेटेल. रांग कशाची हे तर अगोदर माणसानं बघितलं पाहिजे का नाही. जवळ गेली रांग, संपत गेली रांग. दुसरी कशाची नव्हती, ती दाढी कटण्याची रांग होती. मजा असते एक वारीचा आनंद. पण इकडे लक्ष द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. सांगण्याचा तात्पर्य माझा असं आहे, माझा विषय हा चाललेला आहे. ऐका, संसारातून प्रपंचातून माणूस मुक्त होतो का? बोला, होतो का? मुळातच संसारातून प्रपंचातून माणूस मुक्त होत नाही. म्हणे महाराज आम्हाला संसारात प्रपंचात मुक्ती भेटणार नाही. माणसाला जाऊ द्या, नाही भेटणार मुक्ती. मग मोक्ष भेटेल का? मोक्षही तुम्हाला भेटेल, पण मोक्ष भेटल्याच्या नंतर परत मृत्यू लोकांमध्ये आम्हाला जन्म भेटावा अशी अपेक्षा करू नये. कारण एकदा मोक्ष भेटला की परत या नरदेहाची प्राप्ती मुळातच आपल्याला नाही. ज्याला मोक्ष पाहिजे त्यानं मोक्षाचं साधन करावं, ज्याला मुक्ती पाहिजे त्यानं मुक्तीचं साधन करावं. मोक्षही भेटेल आणि मुक्तीही भेटेल, तुम्हाला सगळं भेटेल. पण याच्या करता मुक्ती पाहिजे, देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहा. मोक्ष पाहिजे, हरी 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 म्हणता बजत राहा. नक्की तुम्हाला मोक्षही भेटेल आणि नक्की तुम्हाला मुक्तीही भेटेल. वारकरी संप्रदायाचं संपूर्ण ज्ञान हे कोणाकडे जर होतं तर हे शंकराकडे होतं. कोणाकडे? शंकराकडे. पार्वती माताचा एवढा हट्ट, मालक हे ज्ञानाला सांगा, मालक हे ज्ञानाला सांगा. आणि ऐका, कसलेही शंकर असू द्या, पार्वतीचा हट्ट, कसलेही शंकर असू द्या, हट्ट ऐकावा लागतो की नाही? मी त्या शंकराचं सांगत नाही. कसलेही शंकर असू द्या, पार्वतीचा हट्ट ऐकावा लागतो. आणि जर पार्वतीचा हट्ट ऐकला नाही, भांडण झालं की काय, मी चालले माझ्या बायको माहेराला चालले म्हणलं की तुम्ही काहीच करायचं नाही, पिशवी घ्यायची, भरायची, बस स्टँडला नेऊन घालायची. एवढं करायचं. आता बस स्टँडला गेली, बसमध्ये बसली, गाडीला निघायला वेळ असणार, मग आपण खाली उभं राहिलं, मग बायकोचं सुरू होणार गाडी बसल्यावर. जायचं नव्हतं मला, तुमची लई काळजी आहे मला, स्वयंपाक करता येत नाही तुम्हाला, शेंगदाण्याचे लाडू फुले सकाळ संध्याकाळ खात जा, एक एक शेवयाचा भात करून ठेवलाय खात जा. चालले मी माहेराला, दुसरी बाई कुणी आणू नका घरी, मी आधी सांगायले बाई आणू नका कुणी सांगायले. नवरा म्हणतो एवढी काळजी तर तू चाललीच कशाला? ती म्हणणार तुम्ही तुम्ही सांगितलं म्हणून, मी कुठं म्हणलो चला घरी, चला. काय लागतो बायको सांभाळाय, काय लागतो? हातोटी असली पाहिजे, बरोबर आहे का नाही? काय म्हणा, हातोटी असली पाहिजे बायको सांभाळायची. आपल्या कीर्तनाचा टाइम काय? 10 ते 12. आपल्याला उशीर झाला थोडासा, कीर्तनाचा टाइम आहे बघा 10 ते 12. आता एखाद्या शेजारच्या गावातून कुणीतरी आपल्या कीर्तनाला येणार, बरोबर आहे का नाही? बायको विचारणार कुठं चालला? आणि म्हणे त्या कामेमध्ये चैतन्य महाराजांचं कीर्तन आहे, महिला मंडळाचा नंबर 1 सप्ताह आहे, 30 वर्षापासून भजन चालू आहे, कुठल्याच प्रकारचा खंड नाही. आणि ह्या वर्षी चैतन्य महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे, बारकच आहे, काय बोलतोय बघून यावा, काय दिवा लावतोय बघून यावा, हे बघायला चाललोय. 1 नंबर सप्ताह चाललाय, येतो बघून. किती वेळ लागेल? 10ला कीर्तन चालू होईल, 12 पर्यंत संपन. नारळ बुका चहा पाणी 1 वाजलं, बरोबर आहे का नाही? जेवण वगैरे 12:30 वाजता घरी यायला. ऐका, 12:30 पर्यंत बायको तुम्हाला एकही फोन करणार नाही, पण 12:31 झाली की बायकोच्या फोनावर फोन चालला. मग ऐका, टाइम कितीचा दिलता यायचा? 12:30, बरोबर. यायला किती वाजतात? जवळपास 1 वाजता, बरोबर आहे का नाही? मग आता घरी गेलो 1 वाजता, बायकोचा चेहरा रागानं लालबुंद झालेला असणार. मग आपण तिथं गेल्यावर आपण काय करायचं माहिती? गप बसायचं. बायको लगेच विचारणार कितीला येणार होते घरी, मग आपण सुरू करायचं.
काय 10ला कीर्तन सुरू झालं, 12 पर्यंत चालू झालं, 12ला संपलं. एक नंबर कीर्तन केलं. आहा काय पब्लिक होती. इतका मोठा सप्ताह नव्हता, सप्ताह छोटाच होता, पण एवढं वातावरण की जसं काय पंढरपूर मध्ये कार्यक्रम चालू का काय. एक नंबर कीर्तन झालं, नंबर 1. उशीर कसं काय झाला काय नाही, 12 वाजताचं कीर्तन सोडलं, 12:30 वाजेपर्यंत मी घरी येणारच होतो. गाडीवर बसलो, गाडीला किक मारणार की तेवढ्यात तुझा बाप मला भेटला. माय अण्णा बी आले बाय. लगे बायको म्हणणार काय म्हणले अण्णा, काय म्हणले. आपण म्हणायचं पाणी आण, पाणी आण, सांगतो पाणी आण, पाणी आण. पाण्याचा गिलास धरून दिला, आपल्या मागे दट्टा सुरूच होय. काय म्हणले अण्णा, काय म्हणले अण्णा. मग आपण काय म्हणायचं माहिती का, काय अण्णाला जे हरिघास करतं तेवढ्यात तुझी माहिती भेटली. माय आता बी आलती काय मिटलं ना भांडण, काय लागतं मिटलं का नाही. आता ह्याच्या पलीकडे काय बायको बोलणार आहे का. हो बोला की, बोलल का नाही बोलणार. ऐका, बायको सांभाळायची फक्त माणसाला हट्टी असते. तुम्ही म्हणता महाराज तुमचं लग्न झालं नाही, संसाराच्या प्रपंचाचं लय चपाती करायला. हा मला माहिती ना तुमच्या मनात काय चाललंय. हो इथं बसल्या बसल्या कळतंय तुमच्या मनात काय चाललंय. तर हो आता तुमच्या मनात काय चाललंय खरंच सांगू का, सांगू बघा बरं, सांगू का, खरं सांगू दादा, सांगू सांगू बाबाजी आशीर्वाद द्यायला आलेले सांगू का, खरं सांगू का. हो बोला, विचार करून बोला, सांगा सांगा म्हणू नका, विचार करून बोला. हे बघा युट्यूब चॅनल सगळीकडे कळलं. सांगू का, खरंच आता खरंच सांगू का, बघा सांगू का. नाही नाही सांगायचं असं कसं काहीच नाही, म्हणजे काहीच काहीतरी ना. इथं कशाला आलो मी, बरोबर आहे काय, म्हणजे मला काहीच नाही सांगायला, म्हणजे उत्सुक रुपये आलो का मी, काहीतरी असलच ना. सांगू का, सांगू सांगू बरं नाही सांगत. विठ्ठल विठ्ठल तुमच्या मनातलं जर एखाद्या माणसाला कळत असतं तर देवाला देव पण आलं कसं असतं सांगा ना. आपल्याला वाटतं ह्याच्या मनातलं हे कळतं, त्याच्या मनातलं ते कळतं, काही नसतं महाराज. अंधश्रद्धा थोडीशी बाजूला मांडा. ऐक समजणार कोण आहे, देव आहे. वारंवार हे सांभाळणारा, कधीही सांभाळणारा तो देव आहे महाराज. बरोबर आहे का नाही महाराज. एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून आपल्याला वाचवलंय कुणी, त्या देवाने. किती लोक गेले होते कोरोनात, बरेचसे लोक गेले. पण तुम्ही मला सांगा, आज जेवढे आपण कीर्तनाला उपस्थित आहेत आपल्यामधून एखादा तरी गेलाय का, गेला नाही ना. उपकार कोणाचे, देवाचे उपकार, त्या भगवंताचे उपकार आहे म्हणावं लागेल. बरवे झाले याचीवरी नाही वाचून हरी तुम्हा समर्पण. बाबा जेवढं आयुष्य उरलंय तेवढं सगळं भगवंताच्या चरणी समर्पित करायचं. या जगामध्ये काही राहिलेलं नाही. वारंवार सांभाळणारा जर कोण असेल तर तो देव आहे, तो भगवंत आहे. बाकी सगळे सांभाळत नाही असं नाही, सांभाळतात पण स्वार्थापोटी. जन हे सुखाचे दिल्या घेते. अंतकाळी कोणी आहे का, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. अंतकाळीचा सोयरा अंतुका. अंतकाळीचा जर सोयरा कोण असेल तर तो फक्त जगाचा चालक मालक भगवंत आहे. वारंवार कुठेही कधीही केव्हाही सांभाळणारा तो देव आहे. माझा विषय थोडासा बाजूला गेला, इकडे लक्ष द्या. ऐका, पार्वतीचा एवढा हक्क मला ते ज्ञान सांगा. ज्ञान ऐकायचं ना, बरं ठीक आहे. झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही, समुद्राच्या पलीकडल्या बाजूला पार्वती माताला शंकरानं नेलं. पार्वती मातेच्या कानामध्ये शंकरानं तोंड घातलं, ज्ञान सांगायला सुरुवात केली. ऐका, शंकर ज्ञान सांगू लागले, पार्वती ज्ञान ऐकू लागल्या. पण ज्ञान नावाचा पदार्थ हा मुळात पचायला जड. सहसा कोणाला पचतो का, मुळात ज्ञान नावाचा पदार्थ हा पचायला फार जड आहे. मी त्याच्यामुळे सांगत असतो बाबा, ज्ञान असावं पण ज्ञानाला जोड भक्तीची असावी. भक्ती प्रेमा विन ज्ञान ओ देवा. भक्ती जर नसेल, प्रेम जर नसेल तर हे ज्ञान आमच्या काही
काही कामाचं नाही. हे कोड फुटलेल्या माणसाचं गोरपणे, कोडियाचे गोरे पण तेसे अहंकारी ज्ञान. महापुराला सगळं निघून जातं. महापुरे झाडे जाती ते लवाळे वाचते. लवाळ वाचतो लवाळ राहतात. पण कशामुळं? महाराज पुढे जाऊन सांगतात, नम्र झाला होता तेने कुंडीले. काय त्याच्याकडे? नम्रता. माणसाकडे ज्ञान असू द्या, धन असू द्या, श्रीमंत असू द्या, पैसा असू द्या, पण नम्रता असणं हे फार महत्वाचे. बरोबर आहे का नाही? नम्रता असली पाहिजे जीवनामध्ये, जीवन जगत असताना. ज्ञान नावाचा पदार्थ सहज कोणाला पचत नाही, पचायला जड आहे. ज्ञान ऐकत असताना पार्वतीला काय लागली? काय लागली? झोप. ज्ञान व्यर्थ जाऊ नये, ज्ञान ऐकायचं होतं. विष्णूला सूक्ष्म रूप धारण केलं, माशाच्या पोटात प्रवेश केला. शंकर ज्ञान सांगू लागले, पार्वती झोपलेले होते, विष्णू ज्ञान ऐकत होते. शंकर ज्ञान सांगत होते, विष्णू ज्ञान ऐकत होते. ज्ञान सांगून झालं, पार्वतीकडे बघितलं, पार्वती झोपलेली. मग नेमकं ज्ञान ऐकलं कुणी? मनात प्रश्न पडला. कळालं शंकराला ज्ञान विष्णून ऐकलंय, पण शंकरांनाही मनात विचार केला, बघावं हे परीक्षा घेऊ आपण याची. ज्याचं घेतलं त्याला देते का बघावं. अहंकार झाला आता इकडे विष्णूला. का? ज्ञान कसं आहे? सहज मिळालं म्हणून विष्णूला अहंकार झाला. ज्या माशाच्या पोटामध्ये सूक्ष्म रूप धारण करून गेले तसं बाहेर येत होतं, पण बाहेर तसं आले नाही. अहंकार झाला, मीपणा झाला, माशाचं पोट फाडून बाहेर आले. ज्या माशाचं पोट फाडलं तो मासा बी काही ढिला नव्हता. तो मासा पोहत पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये आला. आणि चंद्रभागेमध्ये आला, पांडुरंगाला बघितलं. आणि पांडुरंगाला बघितल्याच्या नंतर मासा म्हणला, तूच आहेस का माझं पोट फाडणारा? जेच माशानं उडी हाणली पांडुरंगाच्या, त्याचं नाव पडलं मकरकुंडली. विष्णूला कळालं अहंकार झालाय, ज्याचं ज्ञान घेतलंय त्याच्या त्याला परत देऊन टाकावं. हे ज्ञान मग हे गहिनीकडून ज्ञान निवृत्तीनाथांकडे गेलं. निवृत्तीनाथांकडे हे ज्ञान ज्ञानोबारांना गेलं. ज्ञानोबारांना दिलं. ज्ञानोबारांनी ज्ञान स्वतःजवळ ठेवलं नाही, वर्णन केलं. विश्वची माझे, हे विश्व जर काही असेल तर हे माझं घर आहे. मग हे ज्ञान माझ्याकडे कशाला ठेवायचं? हे जगाला देऊन टाकावं. ऐका, सुंदर गायन येतंय तर विद्यार्थी तयार केले पाहिजे. बरोबर आहे का नाही? दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे. सुंदर पखवाज वाजवता येते, दुसऱ्याला शिकवलं पाहिजे. कीर्तन करता येते, दुसऱ्याला शिकवलं. स्वतःपाशी ठेवलेलं ज्ञान, स्वतःपाशी ठेवलेलं धन. ऐका, आपण गेल्याच्या नंतर धन आपल्या सोबत जातं का? नाही. आणि ज्ञानही आपल्या सोबत, ज्ञान जातं, लक्ष देऊ नये का? ज्ञान नक्की जातं, पण वाक्य लक्षात ठेवा, ज्ञान जर आपल्या सोबत गेलं तर पुन्हा नंतर दुसऱ्यांच्या पाठीमागच्या कामाला येत नाही. म्हणून महाराज सांगतात, ज्ञान आणि धन दिल्यानं कधीच कमी होत नाही, ते वाढत जातं. फक्त माणसाला देता आलं पाहिजे. ज्ञान दिले पाहिजे. तसं ज्ञानोबारांनी ज्ञान, सगळं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव, सृष्टी, अमृत अनुभव याच्या माध्यमातून, या ग्रंथाच्या माध्यमामधून हे सगळं ज्ञान तुम्हाला दिलं. महाराज सांगतात, एक वाचावी, पाठ करावी, असं अनुभवावी. अनुभवावी का? अनुभव फार महत्वाचा माणसाच्या जीवनातला. अनुभव हा फार महत्वाचा आहे. बरोबर आहे का नाही? आता एखादे जुने गायक म्हणजे महाराजांकडे बघा, बाबाकडे बघितलं, जुने गायक, बरोबर आहे का नाही? आता ह्या जुन्या गायकांसोबत माझ्यासारख्यानं म्हणावं का? किती काय केलं तर त्यांचा काय अनुभव आहे. मग आपण म्हणलं पाहिजे, होय बाबा त्यांचा लय अनुभव आहे, माईक कोणाकडे द्या, त्यांच्याकडे द्या. किंमत कशाला? अनुभवाला. गोड वाजवता येईल, बरोबर आहे, अनुभव आहे, बरोबर आहे का नाही? कीर्तनामध्ये सुद्धा काय असावा? अनुभव असावा. अनुभवाशिवाय तुमचं पुस्तक काही जरी असेल तर ते गोड लागतं का? मुळातच नाही. अनुभव एकदा तुमच्या जीवनामध्ये आला की सर्व काही होतं. मग महाराज सांगतात, एकतरी अनुभवावी. ज्ञान सगळं आपल्याला, पण अजूनही भांडणं चालली आहेत. आम्ही उभ्या गंधाचे आणि आम्ही आडव्या गंधाचे. पण महाराज सांगतात, हरी हरा भेद नाही नका. आड जर काही असेल तर फक्त एक वेलांटी आड आहे, हारी आणि हा, फक्त एक वेलांटी आड आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव करू नका. आपण सर्वजण एकाच वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत, याच वारकरी संप्रदायामध्ये आलेलो. आता इकडे बी लक्ष द्या, मी गोकुळ अष्टमीच कीर्तन आहे बरं, काल्याचंच कीर्तन मी तुमच्या समोर मांडतोय, फक्त लक्ष देऊ नये का? वारकरी संप्रदायाची निर्मिती केली भगवान श्री, मान्य आहे, आम्हाला कळालं. आता पंढरपूरचा जो पंढरीचा पांडुरंग हा मूळचा कुठला आहे?
कुठला? मूळचा पांडुरंग जर बघायचं जर झाला, मी जागेवरती फिरवतोय पण तुम्हाला स्पष्ट करून देणार, लक्ष देऊ नाही का? भगवान हे वारकरी संप्रदायाची निर्मिती करतात, ऐकताय ना? त्याच्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये आपल्या सर्व वारकऱ्याचा बाप ज्याला मानतो तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग. पण आता तो पंढरीचा पांडुरंग तो माझा देवबाबा, ऐका, मग तो पंढरीचा पांडुरंग आहे हा पंढरपूर मधला आहे का? नाही. तो मूळचा जर कुठला असेल तो मूळचा कुठला आहे? गोकुळातला आहे. कुठला आहे? मूळचा कुठला आहे? तो गोकुळातला आहे. लक्ष देऊ नाही का बरं? मूळचा पांडुरंग जर कुठला असेल तर तो गोकुळातला आहे. भगवान श्रीकृष्ण श्रीराम आणि पंढरीचा पांडुरंग हे अवतार जर बघायचे झाले तर एकच अवतार. कसे? एकच अवतार. ऐका, मूळचा हा पांडुरंग जर कुठला असेल तर तो गोकुळामधला पांडुरंग आहे. माता गोकुळातला पांडुरंग मग इकडं पंढरपूरला नेमका आला कसा? कस काय आला? येण्याचं कारण आहे तरी काय कारण आहे त्याचं? लक्ष देऊ नाही का? ज्यावेळेस ब्रह्मदेवाच्या पत्नीचं नाव काय? नाही, सच्ची नाव कोणाचं? काय नाव? बरोबर आहे का नाही? ऐका, ज्यावेळेस ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाची पत्नी हे दोघ जण विष्णूला भेटायला गेले. आता विष्णूला भेटायला गेल्याच्या नंतर तिथं विष्णूला बघितलं आणि विष्णूला बघितल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या पत्नीनं विष्णूला सांगितलं, देवा मला तुमच्या सोबत विवाह करायचा आहे. मग आता असं सांगितल्याच्या नंतर सांगितलं गेलं, बाबा आता ह्या जन्मात मी काही करू शकत नाही, पण मागितलंय ना तर मी नक्की देणार. याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणे द्वापार युगामध्ये जन्म घ्यावा लागला. द्वापार युगामध्ये जो जन्म झाला तो विष्णूचा भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये आणि ब्रह्मदेवाच्या पत्नीचा जो अवतार झाला हा राधा या रूपामध्ये झाला. दोघांचे अवतार झाले. कृष्ण होता गोकुळामध्ये जन्म अष्टमी झाली, बरोबर आहे. जे आश्वासन त्या काळामध्ये दिलेलं होतं ते आश्वासन या काळामध्ये पूर्ण करायचं, बरोबर आहे. कृष्णाच्या पत्नीचं नाव काय? हा बरोबर, ऐका, रुक्मिणी आहे की नाही? ऐका, कळालं की भगवान श्रीकृष्णाचा विवाह जरी आपल्या सोबत असला तर खरं प्रेम कोणावर आहे? कोणावर आहे? राधा, बरोबर आहे का नाही? रागानं लालबुंद झालेली रुक्मिणी कुठल्याच प्रकारचा विचार नाही केला. रुक्मिणी कुठे गेली? पंढरपूरला रुसून गेली रुक्मिणी, पंढरपूरला, बरोबर आहे का नाही? आता पंढरपूरला रुसून रुक्मिणी गेली. आता रुक्मिणीची विनवणी करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पाठीमागे जात होते. माता राग आला की बायकोचा राग शांत करावा लागतो, बरोबर आहे का नाही? असं नाही तसं नाही, हे झालं ते झालं, माझी काही चुकीच नव्हती, काहीच नाही, मी काहीच केलं नाही, पुढूनच मेसेज आलता म्हणून मी रिप्लाय दिला, तसं काही नाही, बरोबर आहे का नाही? जावं लागतं तसं भगवान श्रीकृष्ण निघाले. आता गेले जात रुक्मिणी रुसून गेली होती, ती पुढे निघून गेली. ती पुढे निघून गेली, पुढे निघून गेल्यामुळं ती पंढरपूरमध्ये काय झाली? स्थायिक झाली. आता इकडं थोडासा जर विचार करायचा जर झाला आपण भक्त पुंडलिकाचा विचार करू. वीट कुणी टाकली होती? पुंडलिकाने, बरोबर आहे. ऐका, ज्यावेळेस पुंडलिक काशीला जातात आणि काशीला जात असताना स्वतःच्या आई वडिलांना घेऊन काशीला जात असताना जात होते काशीला.
तिथं काशीला जात असताना तिथं एक चप्पल तुटली आणि चप्पल तुटल्यामुळं ती चप्पल शिवण्यासाठी ते कोणाकडे गेले? चांबार. ते चांबार दुसरे कुणी नव्हते. कोण होते ते? रोहिदास महाराज होते. ऐका, रोहिदास महाराज सांगितलं चप्पल शिवून गेले. ते पुढे ते पाण्याचे ते काठवट वगैरे असते त्यांच्याकडे, असते की नाही? विचारलं कुठं चालला? काय नाही म्हणे, काशीला चालला. किती अंतर किती आहे काशीचं? काय नाही म्हणे, जवळ. सांगितलं गेलं रोहिदास महाराजांनी, तुम्ही काशीला चाललात ना, तर माझा काशीमध्ये एक निरोप द्या. काहीतरी वस्तू दिली, तेवढी गंगेमध्ये सोडा. गंगा परत काय देते ते परत माझी मला आणून द्या. ती वस्तू त्यांच्याकडे दिली. पुंडलिकराय काशीला गेले, त्या गंगेमध्ये त्यांची वस्तू सोडली आणि ती वस्तू त्यांची गंगेमध्ये सोडल्याच्या नंतर सोन्याचं काकण त्या गंगेला त्यांना दिलं. परत सोनं दिसलं की माणसाला काय वाटतं? गेले पुंडलिकराय, सांगितलं काय दिलंय? काहीच नाही. नाही असं कसं? काहीतरी तुम्ही दिलंय ना, तर त्याच्या बदल्यात काहीतरी देणार. काय सांगा? अहो खरंच काही नाही, असं खोटं बोलू नका. काहीतरी दिलंय. सांगितलं प्रसाद दिलाय, लह्या दिल्यात, मुरमुरे दिलेत, बाकी काही दिलं नाही. नाही नाही नाही, काहीतरी दिलंय. खरं सांगा. सांगत नव्हते, करायचंय कष्ट. ठीक आहे, काहीच नाही दिलं, इमानदारी हो बाबा, इमानदारी. पुढची काठवट होती, दर्शन घेतलं आणि त्या काठवटीमध्ये दिसलं की गंगेमध्ये मला काय दिलं. मग नंतर पुंडलिकरायाने विचारलं, का हे तुम्हाला इतकं कसं काय कळलं काशीला न जाता? तर मग रोहिदास महाराज सांगतात, मन चंगा तो काठवटने, मला दुसरीकडे जायचीच गरज नाही. माझी गंगा, माझी काशीच इथं आहे. बरोबर आहे का नाही? इथंच आहे, मला दुसरीकडे कुठं जायची गरज नाही. कुठं जायचं? ऐका, काशी वगैरे केली पुंडलिकरायानं. पंढरपूरमध्ये आई वडिलांची सेवा करत होते आणि आई वडिलांची सेवा करत असताना पाठीमागून देवानं हात मारली पुंडलिकरायाला. देवा, मला इथं थांबायचंय, मला जागा द्या. मी देव आहे, जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे. माझ्याकडे बघा वळून, पण पाठीमागं वळून बघितलं का? वळून बघितलं का? नाही. मला तुमची भेट घ्यायची आहे, पण वळून काय पाठीमागं बघितलं पुंडलिकरायानं? नाही का? आई वडिलांची सेवा होती, कारण आई वडिलांची सेवा ही महान सेवा आहे. म्हणजे मी आई वडिलांच्या सेवेमध्ये देवा, मी आता सध्या तुझ्याकडे काही येऊ शकत नाही. म्हणजे काय करू? पुंडलिकरायानं वीट घेतली आणि वीट फेक. जशी वीट फेकली तशी ती रुक्मिणीपासून थोड्याशा लांबच्या अंतरावरती ती वीट पडली. आता जिथं वीट पडली, भक्तानं जिथं जागा दिली तिथं थांबावं लागलं. त्या विटेवरती तो जगाचा चालक मालक भगवंत उभा आहे. म्हणून रुक्मिणीचं आणि पांडुरंगाचं दोन्हीच्या मंदिरामध्ये थोडस अंतर आहे. का? जिथं वीट टाकली तिथंच देवाला थांबावं लागलं, पुढं जाता नाही आलं. याच्याकरता थोडस त्या मंदिरामध्ये दोन्हीच्या अंतर पडलं. आता एका मूळचा प्रश्न आहे तो गोकुळातला आहे, आणि तो जर तिथून पुढचा जर कुठला झाला असेल तर तो पंढरीचा पांडुरंग झाला. ऐका, अवतार एकच, फक्त काही अवतार द्वापार युगातले, काही अवतार त्रेता युगातले, असे त्या जगाच्या चालक मालकानं भगवंतानं वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतले. कसं आहे, वारंवार कधीही केव्हाही कोणत्याही देवाकडे जा, एकच देव आहे. बरोबर आहे का नाही? त्या देवाची, त्या भगवंताची भक्ती करायची, नामचिंतन करावं. मान्य आम्ही त्या देवाची भक्ती केली, त्या देवाचं नामचिंतन केलं, पण त्या देवाची भक्ती केल्यावर, त्या देवाचं नामचिंतन केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये तो देव काय करेल? ऐका, गोपाळांचं उष्ट खाणारा तो जगाचा चालक मालक आहे. आपल्याकडं का नाही येणार त्याचं वर्णन महाराजांनी अभंगाच्या
करीती नामाचे चिंतन कडी काळुंबाचे ध्यान. काय असं तर नामाचं चिंतन म्हणून आहे. बरोबर आहे का नाही? आजचं जे कीर्तन आहे हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाचे काही नियम आहेत, काही अटी. काला करत असताना, काल्याचं कीर्तन करत असताना आपल्या डोळ्यासमोर बरेच प्रश्न येतील. पहिला प्रश्न, काल्याच्या कीर्तना दिवशी भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं, पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की काल्याचं कीर्तन दुपारी का करावं, दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न असा, काल्याचं कीर्तन का करावं. ऐका बरं. काल्याच्या कीर्तना दिवशी भगवान श्रीकृष्णाचे चरित्र का बघावं, कारण भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्ण अवतार आहे. त्याच्या पुढे त्याचं बालपण, त्याचे खेळ, म्हणजे अवतार पूर्णतः याच्या. आणि काला या शब्दाचा अर्थच काय, परिपूर्ण. काला या शब्दाचा अर्थ जर काय असेल तर परिपूर्ण आहे. मग परिपूर्ण अर्थ आहे, पूर्ण अर्थ आहे. तर याच्या दिवशी ज्या देवाचा पूर्ण अवतार आहे अशा देवाचं चिंतन करावं. याच्या करता भगवान श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण असल्यामुळं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र बघावं. दुपारी काला का करावा त्याचं कारण आहे, भगवान श्रीकृष्णानं ही यमुना नदीवरती काला कधी केला असेल तर दुपारीच केला. याच्या करता काला नियमानुसार आपणही कधी करावा, दुपारीच करावा. ऐका. आणि काल्याचं कीर्तन नेमकं करावं का, मंदिर सुंदर बांधलंय, मंदिरामध्ये छान फरशी आहे, सागवानाचा सुंदर अशा प्रकारचा दरवाजा, अतिशय सुंदर अशा प्रकारचा कलर दिलेला आहे, प्लास्टर आहे, लाइटिंग लावली, एवढं सुंदर आहे. पण मंदिराचं काम पूर्ण आहे का, नाही का. कळसामुळं ज्यावेळेस मंदिरावरती कळस बसतो त्यावेळेस मंदिराचं काम कसं होत आहे, पूर्ण होतं. बरोबर आहे का ना. तसं आहे का. सप्ताह 3 दिवसाचा करा, 5 दिवसाचा करा, 8 दिवसाचा करा, 15 दिवसाचा करा, अथवा महिन्याचा करा. सप्त्याची सांगता शेवट जर करायचा जर म्हणलं तर कशानं करावा लागतो, काल्याच्या कीर्तनानं. जर तुम्ही काल्याचं कीर्तन करणार नाही तर सप्ताहाची सांगता, सप्ताहाचं शेवट होणार आहे का, नाही होणारच. बरोबर आहे का नाही. याच्या करता काल्याचं कीर्तन करावं, काल्याचं कीर्तन. आता इकडे लक्ष द्या. गोदावरी गंगा तुम्हाला काही जास्त लांब अगदी जवळ. जिल्हा परिषद शाळा भरलेली होती गावामध्ये. शाळेमध्ये सरांनी फळ्यावरती नाव टाकलं गोदावरी. गोदावरी नाव टाकलं आणि मुलांना प्रश्न विचारला, सांगा ही गोदावरी गंगा कुठून निघाली आणि कुठे जाऊन मिळाली. सगळ्यांचे हात खाली झाले. पण एक शाळेमध्ये बाळू नावाचा मुलगा होता, त्यानं हात वर केला. कधीच उत्तर न देणारा, अभ्यासात ढ असणारा, कधीच गृहपाठ पूर्ण न करणारा, कधीच पूर्ण अभ्यास न करणारा, आज बाळूनं हात वर केला. सरांनाही थोडासा आनंद वाटला. सर म्हणले कधीच उत्तर देत नाही, आज कसं काय द्यायला. सांगितलं बाळू. बाळूने सांगितलं, आपण जिथं जन्माला आलो हा भारत देश आहे. ह्या भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत, त्यामध्ये आपले हे महाराष्ट्र राज्य. ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक आहेत, त्यामध्ये एक नाशिक जिल्हा आहे. या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत, त्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. आणि त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यामध्ये एक ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. तिथून त्या गोदावरी गंगेचा उगम झाला. सरांनी सांगितलं, वा बाबा छान, सांग गोदावरी गंगा आता पुढं कुठं निघाली. बाळूनं सांगितलं, गोदावरी गंगा तिथून निघाली, कुशाव्रता कुंडामध्ये ती गोदावरी आली. वा छान बाळू, सांग अजून पुढं कुठं निघाली. सर ती गोदावरी गंगा आता रामकुंडामध्ये आली. वा छान बाळू. बाळू सांग आता कुठं आली. सर ती गोदावरी गंगा पंचवटीहून पुढे निघाली. वा बाळू छान. अजून पुढं कुठं निघाली. सर ती गोदावरी गंगा आता नाशिकच्या पुढे निघाली. वा छान बाळू. अजून पुढं कुठं निघाली. नेवासा, पैठण, नाथसागरातून, त्याच्यातून हळू 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 तशी शहागड गेवराई करत 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 ती गोदावरी गंगा पुढे निघाली. वा बाळू छान. अजून पुढं कुठं निघाली सांग. नांदेड मध्ये गेली. अजून पुढं तेलंगणामध्ये सरस्वती मातेचं दर्शन घेतलं. बासर नावाचं एक ठिकाण आहे, सरस्वती मातेचं दर्शन घेतलं. परत तिथून गोदावरी गंगा पुढे निघाली. वा बाळू छान. अजून गोदावरी गंगा पुढे कुठे निघाली. बाळूच्या मनात विचार आला. बाळू म्हणला, सर काही थांबणार नाही.
डायरेक्ट बाळूंना सांगितलं सर आता ती गोदावरी गंगा डायरेक्ट समुद्रामध्ये जाऊन मिळाली. तरी सर म्हणले बाळू आता अजून पुढे कुठे गेली सर. बाळून सांगितलं सर आता ती गोदावरी गंगा तुमच्या नाकात गेली. एकदा समुद्रात मिळाल्यावर कुठं जाणार आहे का? जाणार आहे का? ऐका गोदावरी गंगा पर्वतातून जसा झाला समुद्रामध्ये मिळाले की तिचा प्रवास कसा आहे पूर्ण. तिचा प्रवास गेल्यावरती पूर्ण होतो, तिचा प्रवास संपतो. तसा सप्त्याचा एक दिवस म्हणजे सुरुवात आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8वा कालाचा दिवस म्हणजे आपला सप्त्याचा प्रवास तिथं काय होतो थांबतो. याच्याकरता काल्याचं कीर्तन करावं आणि काल्याच्या कीर्तना दिवशी अनेक चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळामध्ये जे भगवान श्रीकृष्णानं चरित्र केलंय त्या चरित्राचं उच्चारावं लागतं. त्या चरित्राचंच नामचिंतन तुमच्या आमच्या समोर करावं लागतं. विठ्ठल मग महाराज सांगतात ऐका कृष्णाचं जर चरित्र बघायचं जर झालं ताणे गोपाळ होते. अनेक मधुमंगल नावाचे गोपाळ होता. कोणता? पहिल्या चरणावरती चलतोय अजून बरं. मधुमंगल नावाचा एवढी सुंदर त्याच्या आईने पुढे बनवली. एवढी सुंदर, एवढा छान वास, एवढा सुगंध. आज आमच्या दादांची तर छान जेवण जिजाच्या इथं अतिशय सुंदर. त्यांच्या इथं कढी होती पहिल्या. कढी आली की मी त्यांना म्हणलं तुम्ही एक काम करा आता हे सगळं बाजूला काढा, एक चमच्याने अशी वर छान गोड. ऐका अतिशय सुंदर जेवण झालं. गरम गरम ते भजे, गरम चपाती, ते पापड, पापडी, भात, वरण, भाजी कशाची होती? मटकीची भाजी, कढी होती, अजून बरेचसे लाडू होता. सगळं सांगणार नाही, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं इथं बसल्या बसल्या. सगळं सांगणार नाही. एवढं छान जेवण होतं. मला आता वाटलं जेवण झाल्याच्या नंतर आता झोपावं, थोडंसं कीर्तन नंतर करावं. पण म्हणलं आधीच उशीर झालाय, तांबीकर मंडळी मला हाणतील म्हणलं, त्याच्यामुळे नको म्हणलं. आता दूरचा प्रवास करून आलेलो. रात्री नाशिकला होतो. नाशिकचं 10 ते 12 कीर्तन केले. तिथून 1ला निघलो. रात्रभर प्रवास करून मित्र मी तुमच्यापाशी आहे. प्रवास आहे एक सोपं नाही. आजचं कीर्तन करून आता परत खाली जायचं गावाकडे. ऐका लक्षित नाही का मी सांगत होतो, माझा विषय हा चालला होता. त्याच्या आईने एवढी सुंदर कढी बनवली. आज जशी आपण केली तशी कढी बनवली त्याच्या आईने. एवढी सुंदर कढी. मधुमंगलने ती कढी घेतली, एक घोट पिला आणि घोट पिल्याच्या नंतर सांगितलं आई एवढी छान कढी पिली, एवढी सुंदर कढी पिली, एवढी मला आवडली. माझ्या मित्राला, माझ्या सख्याला, कृष्णाला लई कढी आवडत. मी ही कढी माझ्या मित्राला नेऊन देतो. आईने सांगितलं हे बघ तुला काय कढी प्यायची ना तू सगळी, पण त्याला तुला काय करायचं असेल ना तर घरा, पण त्याला देऊ. बरोबर आहे का नाही? त्याला देऊ अजिबात. बरोबर आहे ना? त्या यशोदेच्या पोरामुळे तू काय झालास? बिघडला. असंच का? आपलं पोरग किती जरी बिघडलेलं असलं तरी आपल्या पोराची चुकी कधीच नाही लागली. अजिबात नाही. माझं पोरग लई चांगलं होतं. शिव्या देत नव्हतं, भांडणं करत नव्हतं, काही करत नव्हतं. शेजाऱ्यांच्या पोरामुळं बिघडलं. वा छान. अजिबात जायचं नाही त्याला. तुला काय खायचं ना, काय पाहिजे ना ते घाल. नाही देवाला तर कडी आवडणार आहे, कडी ठीक आहे. नाही कडी वाटी भरून कडी त्यानं घेतली. तोंडामध्ये सगळी कडी टाकली, पण त्यानं पिली नाही. असं इथं लॉक टाकलं. काय केलं? असं लॉक टाकलं. असं तसं लॉक नव्हतं, असं मजबूत नव्हतं. मग आता ते लॉक टाकलं, त्याचं तोंड असं झालं. त्याला बोलता येत नव्हतं. ती गरम कडी पळत होती. पळत कृष्णाकडे गेला. आणि कृष्णाकडे गेल्याच्या नंतर आवाज तर काही देता येत नव्हता. असा करायचा. काही कायला
वाजता येत नाही काय अशी करते तसं बरोबर. काय झालं काय झालं नाही कळालं तोंडात काहीतरी आहे आणि आपल्याला द्यायचं. तोंड भगवान श्रीकृष्णानं त्या मधुमंगलाच्या गोपाळाच्या तोंडाजवळ नेलं आणि त्याच्या तोंडातली कडी भगवान श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये गेली आणि भगवान श्रीकृष्णानं त्याची उष्टी कडी प्रेमानं खाल्ली. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. गोवळ समाजामध्ये जन्माला आलेल्या गोपाळांचं उष्ट त्या जगाच्या चालक मालकानं भगवंतानं खाल्लं. कारण करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. नामाचं चिंतन ध्यान कशाचं तर त्या कानोबाचं ध्यान त्या भगवंताचं. ऐका ज्यावेळेस क्रूर भगवान श्रीकृष्णाला नेण्यासाठी आला त्यावेळेस सगळ्या गवळणी गोपाळ रडत होते. आमच्या देवाला आमच्या भगवंताला नेऊ नका, नका नेऊ आमच्या देवाला, नका नेऊ आमच्या भगवंताला. विनवणी करत होते त्या गवळाला. अक्रूराचा रथ ज्यावेळेस गावामध्ये आला प्रत्येकाचे डोळे पाणवले होते. बरं का ज्या देवासोबत आम्ही गेलो, ज्या देवासोबत आम्ही खेळलो, ज्या देवासोबत आम्ही आनंद घेतला तो देव तो भगवंत आज आम्हाला सोडून जाणार आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. प्रत्येक जण त्या अक्रूराला विनंती करत होतं. पण अक्रूराने भगवान श्रीकृष्णाला नेलं. गावाच्या बाहेर रडत होते, नंद बाबा रडत होते, सगळे गोकुळात सगळे रडत होते. डोळ्यात पाणी होतं. प्रत्येकाच्या रडणं काही थांबत नव्हतं. गावाच्या बाहेर रथ आला आणि गावाच्या बाहेर रथ आल्याच्या नंतर रथाच्या खाली भगवान श्रीकृष्ण उतरले आणि भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कृष्णाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर अक्रूराने सांगितलं का हो तुम्ही देव आहात ना, तुम्ही भगवंत आहात ना, मग तुम्ही रडता कशाला, रडण्याचं कारण काय काय सांगितलं गेलं बाबा मी देव जरी असलो, मी भगवंत जरी असलो तर ज्या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालो, ज्या गावामध्ये मला प्रेम भेटलं ते गाव काही मला सोडू वाटत नाही. सगळ्या गवळणी, सगळे गोपाळ, सगळे सवंगडी रडतायत. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी. गाव सोडून चाललोय, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अक्रूरानं सांगितलंय गावामध्ये जातो आणि प्रत्येकाला सांगतो श्रीकृष्ण परत मी आणणार आहे, काही काळजी करू नका. अक्रूर गावामध्ये गेला तर खरं पण थोडं भीतीचं वातावरण होतं. भीती वाटली का एखादं कोणी रागात आपल्याला जर शाप जर दिला तर काय करायचं. कारण यांचा देव मी गोकुळाच्या बाहेर आणलाय. रागामध्ये एखाद्या गोपाळानं एखाद्या गवळणीनं आपल्याला जर शाप दिला तर काय करावं. अक्रूर गावामध्ये एक गवळण अशी भिंतीवरती चित्र काढत होती. एवढं सुंदर त्या भिंतीवरती चित्र काढलं होतं. हातामध्ये बासुरी होती, डोक्यावरती मोराचा पिसारा होता, कांबळी होती, घोंगडी होती. एवढं सुंदर चित्र काढलं, एवढं चित्र काढलं, एवढं आकर्षित चित्र होतं. ते चित्र अक्रूराने बघितलं आणि सांगितलं किती सुंदर कला आहे. एवढं गोड, एवढं सुंदर चित्र तू काढलंय, एवढं छान चित्र तू काढलंय. नजर पुढं होते गवळणीची, तिनं पाठीमागं वळून सुद्धा बघितलं नाही. अक्रूराला वाटलं कदाचित गवळण रागवलेली असावी. पण परत नजर गेली. सांगितलं चित्र छान काढलंय पण तुझ्याकडून एक चूक झाली. काय झाली? एक चूक झाली म्हटल्याच्या नंतर पुढं समोर भिंतीकडे ज्या गवळणीचं तोंड होतं त्या गवळणीनं असा अक्रूराकडे फिरवला आणि सांगितलं काय चूक झाली या चित्रामध्ये सांगितलं मोर पिसारा तू छान काढलास, बासुरी तू छान काढलीस, घोंगडी आहे, काठी आहे, सगळं छान काढलंस. पण एक तुझ्याकडून चूक राहिली. काय झाली? काय राहिलंय माझ्याकडून? सगळं काढलंय पण तू देवाचे पाय काढायचं विसरलीस. काय? सगळं झालं पण देवाचे पाय काढायचं तू विसरलीस.
गवळणीनं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. गवळण काय म्हटली माहितीये का? मला आता चूक माझी काय झाली ही मलाही माहित आहे. मी देवाला पाय काढले नाही ही माझी चूक नाही, ते मी मुद्दामच काढले नाही. त्याचं कारण आहे, याच्या अगोदर जो माझा भगवंत होता त्यालाही पायच होते. तुझ्यासारखा कुणीतरी अक्रूर गावामध्ये आला आणि पाय असल्यामुळं माझ्या भगवंताला घेऊन गेला. या देवाला मी पायच, आता कोण या देवाला नेईल सांगा? याला म्हणावं प्रेम, याला म्हणावं भाव, याला म्हणावा निष्ठा. दादा, देवाविषयी जर एवढा भाव असेल, एवढी निष्ठा असेल, एवढं जर प्रेम असेल ना, तर तो भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं. दादा, एक आंधळा मनुष्य होता, रोज देवळामध्ये जायचा आणि देवाचं दर्शन करायचा. मनुष्य आंधळा होता, दोन्ही डोळ्याने दिसत नव्हतं, पण मात्र देवळामध्ये रोज जायचा आणि देवाचं दर्शन करायचा. ज्याला दिसत होतं त्यानं त्या आंधळ्याला प्रश्न विचारला, का रे बाबा, आजपर्यंत तू कधी देवळातला देव बघितलंस का? त्यानं सांगितलं, नाही दादा, मला दोन्ही डोळ्याने दिसत नाही, मी आजपर्यंत कधी देवळातला देव बघितला नाही. मग त्यानं सांगितलं, आजपर्यंत तू कधी देवळातला देव बघितला नाही, पण रोज देवळामध्ये जातोस ना, मग देवळामध्ये जाण्याचं कारण काय? आंधळ्या मनुष्यानं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. तो आंधळा मनुष्य म्हटला, दादा, मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधीच जात नाही. ऐका, मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधीच जात नाही, त्या देवानं मला बघावं याच्याकरता मी देवळात जात नाही. असा जर भाव असेल, एवढी जर निष्ठा असेल, एवढं जर प्रेम असेल, तर तो देव, तर तो जगाचा चालक मालक भगवंत आपलाचा झाला म्हणून समजावं. मान्य, त्या गोपाळाने आमचं उष्ट खाल्लं, पण त्याचं कारण काय? कारण अभंगाच्या